सखल भागात पाणी शिरल्यानं 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। पुराचं पाणी घरात शिरल्याने वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। स्थलांतरित कुटुंबाची सरकारकडे मदतीची मागणी। कुटुंबांना कायमस्वरूपी घर देण्याची विक्रम शिरसाट यांनी मागणी केली। यस नारायणमध्ये पाणी भरपूर येतंय, लय त्रास होतोय आम्हाला। त्यावेळेस विक्रम भैया आणि लक्ष्मण भाऊ सिरसट यांनी आमचे लय कष्ट खाल्ले आहे। वारून वार तरी कष्ट खात्यात आमची, काहीतरी आम्हाला त्यांनी केलं पाहिजे। प्रत्येक वर्षी आम्हाला घरात नुकसान सहन करावं लागतं। आमच्या मुलांचं शिक्षणाचं किंवा आमचं काय फर्निचर सामान काय याचं नुकसान होतं। त्यामुळे सरकारने आम्हाला जेवढी घरं पाण्यात गेलेत तेवढ्या सर्व लोकांना मदत दिली पाहिजे आणि या ठिकाणी व्यवस्थित खाली पार्किंग वरती व्यवस्थित घरं बांधून दिली पाहिजेत अशी आमची मागणी आहे सरकारकडे। प्रत्येक वर्षी असाच महापूर येतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस या लोकांचं स्थलांतर असंच करावं लागतं। 2006 साली तत्कालीन माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी असा 2006 साली महापूर आलेला असताना या लोकांचं कायमस्वरूपी स्थलांतर व्हावं असं आश्वासन दिलं होतं। परंतु आज 2024 साली हे आश्वासन म्हणजे ह्याची कोणीच दखल घेतलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।